नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, 1 जूनपासून नवीन नियम या ठिकाणी राशन कार्ड धारकांसाठी बदलणार आहे। महत्त्वाचा निर्णय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर या व्हिडिओवर नवीन असाल, या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचं विसरू नका, कारण की जे नवनवीन अपडेट असतात ते सर्वात अगोदर आमच्या चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करत असतो। आणि त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 1 जून 2025 पासून राज्यामध्ये त्याचबरोबर केंद्रामध्ये एक नवीन योजना सुरू होणार आहे आणि ती राशन कार्ड जे राशन कार्ड धारक आहेत त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे। केंद्र सरकारची ही योजना आहे। या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1000 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे। आता राशन कार्ड धारक जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर तुम्हाला फक्त एक फॉर्म 1 जून 2025 पासून भरायचा आहे। आता 1 जून 2025 पासून हे नियम लागू असेल आणि 1 जून पासून तुम्हाला फॉर्म भरणे सुरू होणार आहेत। आणि जर तुम्ही फॉर्म भरून दिला तर मात्र तुम्हाला राशन केंद्र सरकारमार्फत प्रत्येक महिन्याला राशन धान्याबरोबरच तुम्हाला 1000 रुपये सुद्धा दिलं जाणार आहे। ही एक महत्त्वाची अपडेट आहे। आता यासाठी काही कागदपत्रे तुम्हाला तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। एक म्हणजे आधार कार्ड, दुसरं म्हणजे राशन कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। 3 नंबरचा कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा प्रमाणपत्र, 4 नंबरचा कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे असणार आहे। हे 4 कागदपत्रे जर तुमच्याकडे असेल तर मात्र तुम्हाला या योजनेअंतर्गत फॉर्म भरता येईल, ज्या अंतर्गत तुम्हाला 1000 रुपये प्रत्येक महिन्याला मिळेल। त्याचबरोबर अन्नधान्य जे तुम्हाला राशन भेटत राहतो त्याच प्रकारे भेटत राहील, पण एक्स्ट्रा तुम्हाला या ठिकाणी 1000 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला केंद्र सरकारमार्फत दिले जाणार आहे। म्हणजे 12 महिन्यांचे 12,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत। प्रत्येक महिन्याला तुमच्या आधार कार्डवर हे पैसे जमा केले जाणार आहे। केंद्र सरकारची ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे। जवळपास यामध्ये देशभरातील जे राशन कार्ड आहेत त्यांना या योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण आपल्या देशामध्ये जसं PM किसान सन्मान निधीची योजना आहे त्याच प्रकारे ही सुद्धा योजना आता राज्यामध्ये 1 जून 2025 पासून लागू झालेली आहे। आणि या योजनेअंतर्गत जे आहे प्रत्येक महिन्याला आता तुम्हाला 1000 रुपये मिळतील। त्यासाठी तुमच्याकडे राशन कार्ड असणे गरजेचे आहे आणि तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल। आणि ऑनलाईन अर्ज जे 1 जून 2025 पासून सुरू होणार आहेत, तुम्ही 1 जून 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या अर्ज सुद्धा करू शकणार आहात। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला राशन कार्ड संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट सांगितलेली आहे। हा अपडेट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।